नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण ज्या माहितीवर चर्चा करणार आहोत ती पहिल्यांदा वाचल्यावर असं वाटतं की ही चांगल्या आणि वाईटाची एक सरळ लढाई आहे. पण जसं आपण खोलात जातो तसतसं लक्षात येतं की ही फक्त एक लढाई नाही, तर हा एक मोठा दैवी कोर्टरूम ड्रामा आहे. अगदी. म्हणजे प्रश्न असा नाहीये की देव शक्तिशाली आहे की नाही, तर प्रश्न असा आहे की त्याचे नियम, त्याच्या आज्ञा ह्या न्याय्य आहेत की नाहीत. अगदी बरोबर. या सगळ्याच्या मुळाशी एक कायदेशीर वाद आहे. या माहितीनुसार सैतानाचा मुख्य दावा हा आहे की देवाने दिलेल्या प्रेमाच्या आज्ञा. म्हणजे देवावर प्रेम करा आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा. हा हो, ह्याच. तर सैतान म्हणतो की या आज्ञा माणसांसाठी पाळणंच अशक्य आहे आणि जर एखादा कायदा पाळणंच शक्य नसेल तर तो कायदाच अन्यायकारक ठरतो. अच्छा. मग तो मोडल्याबद्दल शिक्षा कशी देता येईल? हा सैतानाचा युक्तिवाद आहे आणि यातून तो स्वतःला आणि त्याच्या अनुयायांना न्यायापासून वाचवू पाहतोय. वा, म्हणजे हा संघर्ष जिंकण्या हरण्यापेक्षा मुद्दा सिद्ध करण्याबद्दल जास्त आहे. हा दृष्टिकोन तर पूर्णपणे वेगळा आहे. हो. तर मग देव या दाव्याला कसं उत्तर देतो? तो आपला मुद्दा कसा सिद्ध करतो की त्याच्या आज्ञा पाळण्यायोग्य आहेत? देव हे सिद्ध करण्यासाठी काही निवडक लोकांना वापरतो, ज्यांना या स्रोतांमध्ये हुतात्मा साक्षीदार असं म्हटले आहे. हुतात्म साक्षीदार? हां. त्यांची भूमिका म्हणजे स्वतःच्या जीवनातून हे सिद्ध करणे की अत्यंत कठीण परिस्थितीतही देवाचे नियम पाळले जाऊ शकतात. ते एक प्रकारे जिवंत पुरावा बनतात. म्हणजे एक आदर्श उदाहरण सादर करतात. अगदी. आणि जेव्हा अशा साक्षीदारांची एक ठराविक संख्या पूर्ण होईल तेव्हा सैतानाचा दावा आपोआप खोटा ठरेल. आणि न्यायाचा मार्ग मोकळा होईल. बरोबर. ठीक आहे, हे खूपच रंजक आहे. पण मग इथे एक प्रश्न पडतो. जर देवाचे नियम इतके चांगले आहेत तर लोकांना ते पाळणं इतकं अवघड का वाटतं? सैतान नेमकं काय करतो की माणसे इतकी सहज फसतात? त्याची रणनीती असं म्हणूया की दुहेरी आहे. काही गोष्टी अगदी सरळ आणि सोप्या आहेत ज्या आपण रोजच्या आयुष्यात पाहतो. उदाहरणार्थ? आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तो लोकांना पैसा, शिक्षण, नोकरी, लग्न, मुलांचं संगोपन. हो, यांसारख्या दैनंदिन गोष्टींमध्ये इतकं गुंतवून ठेवतो की त्यांना देवासाठी वेळच मिळत नाही. पद, प्रतिष्ठा, सत्ता, छंद, मालमत्ता वाढवणं या सगळ्याच्या मागे माणूस धावत राहतो. आणि मग देवाचं वचन म्हणजे बायबल वाचायला, समजून घ्यायला फुरसतच मिळत नाही. अगदी. लोकांना जमिनीवरच्या गोष्टींमध्येच अडकून ठेवणं हा त्याचा पहिला आणि सगळ्यात सोपा मार्ग आहे. हे तर अगदी पटण्यासारखं आहे. पण मला खात्री आहे की या पलीकडेही काहीतरी अधिक सूक्ष्म डावपेच असणार. नक्कीच. कारण फक्त लोकांना व्यस्त ठेवून एवढा मोठा वैश्विक वाद जिंकता येणार नाही. बरोबर. त्याचे खरे डावपेच जास्त धोकादायक आणि वैचारिक आहेत. तो फक्त भौतिक मोहांमध्ये अडकवत नाही, तर तो चमत्कार, दृष्टांत आणि खोट्या भविष्यवाण्या वापरून लोकांना गोंधळात टाकतो. अच्छा. तो समाजात खोटे शिक्षक उभे करतो, जे देवाच्या वचनाचा चुकीचा अर्थ लावतात, जेणेकरून लोकांना सत्य काय आहे हेच कळू नये. आणि त्याचा अंतिम हेतू काय? अंतिम हेतू हा की लोकांनी देवाचं वचन समजू नये, त्यावर विश्वास ठेवू नये आणि उलटं त्यावरच हल्ला करावा. छळ आणि खोट्या शिकवणी ही त्याची दोन प्रमुख शस्त्र आहेत. एक मिनिट, इथे एक गोष्ट मला थोडी विचित्र वाटतेय. कोणती? या लेखनात असा उल्लेख आहे की सैतानाला हे माहीत आहे की जर त्याने लोकांना एकटं सोडलं तर ते पाप करणार नाहीत. आदामचं उदाहरण दिलंय. हो, म्हणजे आदम स्वतःहून पाप करणारच नव्हता, मग त्याच्यात मुळातच पापी स्वभाव होता असं कसं म्हणता येईल? यावर स्रोत काही अधिक प्रकाश टाकतात का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. या माहितीनुसार आदाममध्ये पाप करण्याची प्रवृत्ती होती किंवा क्षमता होती, पण ती सुप्त अवस्थेत होती. सुप्त? हो. त्याला स्वतःच्या त्या स्वभावाची जाणीव नव्हती. सैतानाने मोहात पाडून त्या सुप्त प्रवृत्तीला कृतीत आणलं. हे एका सापळ्यासारखं आहे. सापळा कसा? म्हणजे बघा, जर एखादी व्यक्ती स्वतःहून गुन्हा करत नसेल तर तिला गुन्हा करायला प्रवृत्त करायचं आणि मग जगासमोर ओरडून सांगायचं, बघा, हा मुळातच गुन्हेगार आहे. अच्छा. सैतानाच्या हस्तक्षेपाशिवाय आदामचं पाप कदाचित कधीच बाहेर आलं नसतं. आणि म्हणूनच लोकांना मोहात पाडणं हे सैतानासाठी गरजेचं आहे, जेणेकरून तो ओरडून सांगू शकेल की बघा, माणसं तुमच्या आज्ञा पाळूच शकत नाहीत. अच्छा, आता स्पष्ट झालं. म्हणजे तो फक्त लोकांना अपयशी ठरवत नाही, तर तो त्या अपयशाचा पुरावा म्हणून देवाच्या कोर्टात वापर करतो. अगदी. या सैतानाच्या सूक्ष्म पद्धती केवळ अमूर्त नाहीत, नाही का? मला वाटतं स्रोतांमध्ये याची काही ठोस ऐतिहासिक उदाहरणं पण दिली आहेत. हो, दिली आहेत.
हामान आणि मर्दखई यांची गोष्ट हे याचं उत्तम उदाहरण आहे. हामान, जो सैतानाची प्रतीक आहे, तो राजा अश्वेरोशच्या राज्यातला एक मोठा अधिकारी असतो. सर्वजण त्याला मुजरा करतात, पण मर्दखई नावाचा एक यहुदी मात्र त्याच्यासमोर झुकत नाही. आणि तो का नाही झुकत? कारण यहुदी फक्त आणि फक्त देवाचीच उपासना करतात. ते माणसासमोर नतमस्तक होत नाहीत. बरं. मर्दखायचं हे छोटंसं कृत्य म्हणजे देवाच्या आज्ञेचं पालन करणं शक्य आहे याचा जिवंत पुरावा होता. आणि हेच हामानला म्हणजेच सैतानाला सहन होत नाही. बरोबर. म्हणूनच हामान फक्त मर्दखायला मारायचा कट रचत नाही, तर तो संपूर्ण यहुदी वंश नष्ट करण्याची योजना आखतो. बापरे. कारण जोपर्यंत एकही व्यक्ती देवाच्या आज्ञेचं पालन करत आहे, तोपर्यंत सैतानाचा दावा खोटा ठरतो. त्याला एकही साक्षीदार नको असतो. हे खूपच गंभीर आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या निष्ठेमुळे संपूर्ण समाजाला किंमत मोजावी लागली असती. या माहितीमध्ये असंही दिसतं की सैतान उपासनेला थेट विरोध करत नाही करत. तर तो तिला विकृत करतो, म्हणजे तिचं स्वरूप बदलतो. हे कसं? बरोबर. हा त्याचा आणखी एक हुशारीचा डाव आहे. तो लोकांना नास्तिक बनवण्यापेक्षा सोयीस्कर आस्तिक बनवण्यावर जास्त भर देतो. सोयीस्कर आस्तिक? हो. राजा यरबामचं उदाहरण घ्या. तो इस्रायलच्या लोकांना येरुशलेमला देवाची उपासना करायला जाण्यापासून रोखण्यासाठी 2 सोन्याची वासरे बनवतो आणि म्हणतो, हेच तुमचे देव आहेत. म्हणजे लोकांना वाटतं की ते देवाचीच उपासना करत आहेत. अगदी. पण प्रत्यक्षात ते स्वतःच्या सोयीसाठी बनवलेल्या मूर्तींची पूजा करत असतात. त्यांना येरुशलेमला जायचा त्रास वाचवायचा असतो. म्हणजे हे आजच्या काळातल्या सारखंच आहे. देव तर सगळीकडे आहे, मंदिरात किंवा चर्चमध्ये जायची काय गरज, असं म्हणून आपण आपल्या सोयीनुसार नियम बदलतो. ही तीच मानसिकता झाली, नाही का? अगदी तसंच. आणि याचं दुसरं टोक म्हणजे राजा नबुखदनेस्सर. तो एक प्रचंड सोन्याची मूर्ती बनवतो आणि फरमान काढतो की सगळ्यांनी तिच्या पाया पडायचं. इथे सोयीचा प्रश्न नाही, इथे भीतीचा वापर आहे. जो कुणी नकार देईल त्याला थेट जळत्या भट्टीत टाकण्याची धमकी. हो. दोन्ही घटनांमध्ये उद्देश एकच आहे, लोकांना खऱ्या देवापासून दूर नेऊन एकतर स्वार्थासाठी किंवा भीतीने प्रेरित केलेल्या खोट्या उपासनेकडे वळवणे. उपासना थांबलेली नाही, फक्त तिचं केंद्र बदललं आहे. ठीक आहे. सैतानाचे डावपेच, त्याचे युक्तिवाद आणि ही उदाहरणं आपण पाहिली. हे सगळं ऐकून असं वाटतं की माणसाचं टिकाव लागणंच खूप कठीण आहेच. तर या सगळ्याच्या विरोधात देवाचं अंतिम उत्तर काय आहे? तो हा वैश्विक कायदेशीर खटला जिंकण्यासाठी आपला कोणता ट्रम्प कार्ड वापरतो? देवाचं अंतिम आणि निर्णायक उत्तर येशू ख्रिस्ताच्या बलिदानात आहे. या माहितीमध्ये येशूला शेवटचा आदाम असं म्हटलं आहे. शेवटचा आदाम? हो. ही एक सुंदर प्रतिकात्मकता आहे. जिथे पहिल्या आदामने एका झाडाजवळ म्हणजे ज्ञानवृक्षाजवळ चूक केली आणि मानवजातीवर शाप आणला, तिथे या शेवटच्या आदामले एका झाडावर म्हणजे वधस्तंभावर मरून तो शाप स्वतःवर घेतला. अगदी. त्याने स्वतःच्या जीवनातून हे चुराणपणे सिद्ध केलं की शारीरिक मर्यादा आणि दुःख असूनही प्रेमाची आज्ञा मृत्यूपर्यंत पाळणं शक्य आहे. वा. म्हणजे ज्या झाडाचा वापर करून सैतानाने पहिल्या आदामला हरवलं होतं, त्याच झाडाच्या प्रतीकाचा वापर करून देवाने सैतानाचा पराभव केला. ही तर काव्यात्मक न्यायाची गोष्ट झाली. बरोबर. या एका बलिदानाने सैतानाचा खटला निकाली निघाला. म्हणजे त्याचा न्याय निश्चित झाला. हो, त्याचा न्याय निश्चित झाला, पण खटला अजून संपलेला नाही. म्हणजे? कारण सैतान म्हणू शकला असता की ठीक आहे, येशू देवाचा पुत्र होता म्हणून त्याला हे जमलं, पण सामान्य माणसाचं काय? अच्छा, हा मुद्दा आहे. आणि म्हणूनच ही सिद्धता केवळ येशूपुरती मर्यादित राहत नाही. ती पुढे त्या हुतात्मा साक्षीदारांच्या निश्चित संख्येद्वारे पूर्णत्वास नेली जाते. अच्छा, तेच साक्षीदार ज्यांचा उल्लेख सुरुवातीला झाला होता, तर त्यांची नेमकी भूमिका काय आहे? त्यांची भूमिका निर्णायक आहे. हे साक्षीदार शापित आणि कमकुवत शरीर असूनही देवावर आणि शेजाऱ्यावर मृत्यूपर्यंत प्रेम करून दाखवतील. आणि ते हे शापित शरीरात असताना करून दाखवतात, ही गोष्ट महत्वाची आहे. हो. हीच गोष्ट सैतानाच्या युक्तिवादातील हवाच काढून टाकते. कारण मग तो म्हणू शकत नाही की हे फक्त देवाच्या पुत्रालाच शक्य होतं. सामान्य पापी प्रवृत्तीचे असूनही हे लोक देवाच्या मदतीने आज्ञा पाळून दाखवतात. आणि यात 1,44,000 लोकांच्या एका विशेष गटाचा उल्लेख आहे. हो, जे शेवटच्या काळात हा मार्ग तयार करतील. पण या प्रक्रियेत एक नाट्यमय वळण आहे असं दिसतंय. आपल्याला मिळालेल्या माहितीमध्ये 2 प्रकारच्या राजाज्ञांचा उल्लेख आहे. हो.
पहिली राजाज्ञा हामानसारखी असते, जी देवाच्या लोकांना नष्ट करण्यासाठी काढली जाते. पण दुसरी राजाज्ञा त्यांना स्वतःच्या शत्रूंचा नाश करण्याची परवानगी देते. याचा अर्थ काय? याचा अर्थ खूप खोल आहे. हे सूचित करते की देव शेवटच्या काळात सैतानाला काही काळासाठी म्हणजे 42 महिन्यांसाठी संतांवर विजय मिळवण्याची किंवा त्यांचा छळ करण्याची शक्ती देईल. म्हणजे ही शेवटची परीक्षा असेल. हो, ही त्या साक्षीदारांची शेवटची आणि अंतिम परीक्षा असेल. देव सैतानाला त्याची सगळ्यात वाईट बाजू दाखवण्याची, त्याचा पूर्ण जोर लावण्याची संधी देतो. जेणेकरून या परीक्षेतून जे उत्तीर्ण होतील त्यांची साक्ष निर्विवाद आणि अंतिम असेल. जेव्हा सैतानाचा पराभव होईल तेव्हा तो संपूर्ण आणि निसंदिग्ध असेल. म्हणजे या शेवटच्या परीक्षेतून जे तावून सुलाखून बाहेर पडतील तेच अंतिम साक्षीदार असतील. तर मग याचा अंतिम परिणाम काय होतो? जेव्हा या साक्षीदारांची संख्या पूर्ण होईल तेव्हा काय घडेल? जेव्हा हुतात्मा साक्षीदारांची आवश्यक संख्या पूर्ण होईल तेव्हा तो कायदेशीर वाद कायमचा संपेल. अच्छा. देवाच्या आज्ञा न्यायाचा अंतिम आणि निर्विवाद आधार म्हणून स्थापित होतील. त्यानंतर कोणताही युक्तिवाद उरणार नाही. आणि मग जे लोक इतरांना तुडवतात किंवा देवाच्या प्रेमाच्या आज्ञेचं उल्लंघन करतात त्यांच्यासाठी न्यायाची प्रक्रिया सुरू होईल, ज्याचं वर्णन अग्नीच्या तळ्यात टाकलं जाणे असं केलं आहे. आणि या अंतिम न्यायाद्वारे पाप आणि मृत्यू कायमचे नष्ट होतील. आणि या सगळ्याचा शेवट काय आहे? निर्मितीचा उद्देश काय आहे? या स्रोतानुसार निर्मितीचा अंतिम उद्देश पूर्ण होईल. तो उद्देश म्हणजे प्राणीमात्रांच्या इच्छाशक्तीला म्हणजे फ्री विलला अशा पूर्णत्वाला पोहोचवणे जिथे पापाची शक्यताच नाहीशी होईल, जिथे प्रत्येकजण नैसर्गिकरित्या आणि आनंदाने योग्य तेच निवडेल. तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की हा केवळ चांगल्या आणि वाईटाचा संघर्ष नाहीये. हा एका वैश्विक कायदेशीर युक्तिवादाबद्दल आहे. देवाची प्रेमाची आज्ञा पाळणे शक्य आहे की नाही? बरोबर. सैतान म्हणतो अशक्य आणि अन्यायकारक आहे, जेणेकरून तो न्यायापासून वाचू शकेल. अगदी बरोबर. तो म्हणतो की कायदा चुकीचा असल्यामुळे तो मोडणं हा गुन्हाच नाही. आणि दुसरीकडे देव इतिहासातील घटना, येशूचं बलिदान आणि त्याच्या साक्षीदारांच्या समर्पणातून हे सिद्ध करतो की त्याच्या आज्ञा केवळ पाळण्यायोग्यच नाहीत, तर त्या सृष्टीच्या अंतिम परिपूर्णतेचा मार्ग आहेत. बरोबर. आणि यामुळे एक महत्त्वाचा विचार मनात येतो जो श्रोत्यांसाठी आहे. या माहितीनुसार ही संपूर्ण प्रक्रिया केवळ एक मुद्दा सिद्ध करण्यासाठी नाही, तर ती प्राणीमात्रांच्या स्वातंत्र्य इच्छेला परिपूर्ण करण्यासाठी आहे. पापाची शक्यताच नाहीशी होईल अशा टप्प्यावर पोहोचवणे हे अंतिम ध्येय आहे. मग याचा अर्थ असा होतो का की खरी स्वातंत्र्य इच्छा म्हणजे चुकीचे निवडण्याची क्षमता असणे नव्हे, तर नेहमी आणि सहजपणे योग्य निवडण्याची क्षमता असणे? यावर नक्कीच विचार करायला हवा.